महायुतीच्या योजनांवर जयंत पाटलांनी टीका केली। महायुतीच्या योजनांमुळे राज्यावर 10 लाख कोटींचं कर्ज आहे। सरकारकडे पैसे नसताना योजना जाहीर करतात। महायुती पुन्हा सत्तेत आल्यास सर्व योजना बंद होतील, अशी देखील प्रतिक्रिया आता जयंत पाटील यांनी दिलेली आहे। महायुतीच्या या योजनांवर जयंत पाटील यांनी देखील टीका केलेली आहे। महायुतीच्या योजनांमुळे राज्यावर 10 लाख कोटींचं कर्ज आले, असं देखील या दरम्यान जयंत पाटलांनी म्हटलं। केलेल्या घोषणांना पैसे नाही म्हणून सरकारने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला एक पत्र दिले। महाराष्ट्र सरकारने आणि विनंती केली आहे की आम्हाला 1.25 लाख कोटी रुपयाचं डिसेंबर पर्यंत खर्च करण्यासाठी पैसे द्या। 8 लाख कोटी रुपये सरकारवर कर्ज आहे, अजून 1.25 लाख कोटी रुपये डिसेंबर अखेर सरकारने मागितलेले आहेत। या महाराष्ट्रात सत्तेतून बाहेर जाताना ही लोक 9-10 लाख कोटी पर्यंत हे कर्ज पोहोचवण्याच्या प्रयत्नात आहेत। जे लाडकं नव्हतं ते सगळं त्यांना लाडकं वाटायला लागले। ते तुमच्यासाठी नाही तर त्या लाडक्या खुर्चीसाठी चाललंय। इलेक्शन झाल्यानंतर या योजनांचं हे काय करतील ह्याचा काही नेम नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।